नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासाला सुरुवात कशी करायची, अभ्यासाबद्दलची भीती घालवणारा हा व्हिडिओ आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला इकडे तिकडे परिसरामध्ये किंवा तुमच्या सोबत कॉलेज करणारे किंवा तुमचे मित्र मैत्रिणी शिक्षक झालेले, आपल्याला बी वाटते की बाबा शिक्षक व्हायचे, शिक्षक होण्यासाठी सुरुवात कुठून करावी, अभ्यास करून वाया जाईल का, अभ्यासामध्ये आपल्याकडून होईल का, हे जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेत, या प्रश्नावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। चला तर मित्रांनो, आपण काय करू, चर्चा करायला चालू करू। आता मित्रांनो, शिक्षक हा ब्रँड माणूस आहे। समाजातील प्रत्येक व्यक्ती घडवण्यासाठी गुरुची आवश्यकता असते आणि प्रत्येक विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकाची आवश्यकता असते। आगामी काळामध्ये मित्रांनो 5 ते 7 वर्षांमध्ये शिक्षक कमतरता भासलेली दिसणार आहे तुम्हाला। जेवढे अनएम्प्लॉय राहिलेले डीएड बीएड वाले सगळे शिक्षक झालेले असतील, गॅरंटेड सांगतो मित्रांनो। खूप कॉम्पिटिशन कमी आहे, दरवर्षी 20-25 हजार जागा रिक्त होत आहेत, तरी सरकार भरत नाही। कारण बघा, तुमच्या गावातून, तुमच्या आजूबाजूच्या शहरातून किंवा तुमच्या खेड्यातून तुम्ही कित्येक लोक रिटायर झालेले बघत असाल, बघताय का नाही? माझ्याच गावामध्ये मागच्या एका वर्षामध्ये 10 शिक्षक रिटायर झालेले। आता लक्षात घ्या, रिटायरचं प्रमाण का वाढलं, तर मध्ये शिक्षक भरती नव्हती, जुने लोक रिटायर व्हायला आलेले, सेवा समाप्ती होत आलेली आहे। मग आपण जर डीएड बीएड केलेले आहात तर आपल्याला शिक्षक होण्यासाठी काय करावं लागते याची माहिती गोळा करून विद्यार्थी मित्रांनो तयारीला लागा। कारण शिक्षक होणं खूप सोपं आहे इतर स्पर्धा परीक्षेच्या तुलनेमध्ये, हे मी कॉन्फिडन्सली सांगतो। कारण जर तुम्ही टीईटी सारख्या परीक्षा पास झालात, म्हणजे आपण टेट एक्झाम मध्ये मी गॅरंटेड सांगतो मित्रांनो, तुम्ही ना 150+ स्कोर मिळवणारच। कसं, ही बौद्धिक चाचणी आहे आणि ती पात्रता चाचणी होती। प्रिलिम एक्झाम अवघड असते बरं का मेन्स पेक्षा, लक्षात घ्या। त्यामुळे तुम्हाला तयारी करण्यासाठी तुम्ही आता लागा तयारीला। तुमच्याकडे 4-5 महिने आहेत, 4-5 महिने आहेत। जे काय आता भूत निर्माण केलेलं आहे, जानेवारी फेब्रुवारी मध्ये पेपर होईल, ते अजिबात डोक्यामध्ये घेऊ नका। कारण अजून फेज 2 राहिलेले आहे, 4-5 महिने आहेत। त्या 4-5 महिन्यासाठी योग्य मार्गदर्शक शोधा आणि त्याच्याकडे तयारी करा, आणि घरी बसून सुद्धा तुम्हाला ते करणं शक्य आहे, लक्षात घ्या। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपले क्लास सुद्धा आहेत, 9665484048 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा। आता किती लोकांना वाटतं रे शिक्षक भरती होणारच नाही? अरे तुम्हाला 2022 ला पण वाटलं होतं शिक्षक भरती होणार नाही, पण प्रत्येक वर्ष विचारात घेतलं, 2017 मध्ये झाल्यानंतर 2022 मध्ये झाली डायरेक्ट। त्याची कारण खूप आहेत। टीईटीतला महाघोटाळा आहे, रिक्त पदसंख्या आहे, शाळेंची वर्गवारी नाही, आधार कार्डला नोंदणी नव्हती, कोणत्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत हे महाराष्ट्र शासनाला माहित नव्हतं। सरळ वित्त विभागाने 61,111 पदसंख्येला मंजुरी दिलेली आहे, पण शासनाने 21,000 पदसंख्या मागच्या भरतीत भरलेली आहे आणि आता पुढे भरतीसाठी 30,000 पदसंख्या काढण्याची शक्यता नाकारता येणार नाही। त्यामुळे तयारी करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। आता हा आकडा सांगण्याचा हेतू काय, आता बरेच विद्यार्थी कन्फ्युज आहेत। विद्यार्थ्यांचा 7 ते 10 वर्षाचा गॅप आहे अभ्यासापासून, म्हणजे 7 ते 10 वर्ष, काही लोकांना 15 वर्ष सुद्धा झाले डीएड बीएड करून, म्हणजे साधारण 22व्या वर्षी डीएड बीएड कम्प्लीट झालं समजा। त्यांचं वय 32 वर्ष, काही लोकांचं 37 वर्ष, काही लोकांचं 40 वर्ष सुद्धा आहे। मी बरोबर बोलतोय का? यस किंवा नो टाईप करा। आता हे लोक काय करतायत, या 32 ते 40 वर्ष वयातील लोक, अरे माझ्याकडून अभ्यास होईल का, हा प्रश्न त्यांच्याकडे पडलेला आहे। मित्रांनो, एक सांगतो, प्रयत्न केला, तुमचा समजदारपणा एवढा असतो, तुमच्या आकलन शक्ती सुद्धा जास्त असते इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये। 21-22 वर्षाचं पोरग चंचल असतं, पण अभ्यासामध्ये त्याला अभ्यास करण्याचे ट्रिक्स माहित नसतात, तुमच्याकडे त्या असतात। त्यामुळे तुम्ही शिक्षक होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही। तुमच्या नावापुढे ब्रँड निर्माण होत। कारण आता हा व्हिडिओ बनवण्याचा एक हेतू, मला फोन करतात, सर माझ्याकडून होईल का? तुम्ही करा ना, चालू करा ना, तयारीला लागा ना, 100% होईल। तुम्ही आजूबाजूला लोक मला सांगा, 22 वर्षानंतर किंवा 23 वर्ष 25 वर्ष असे लोक शिक्षक झालेत का?
याच्यावर मला कमेंट करून सांगा, तुमच्या आजूबाजूला झालेले तुमच्या वर्गातील क्लासमधील विद्यार्थी झालेत का? नाही, हे विद्यार्थी झालेत 32, 37, 38, 40, 42, 43 वर्षापर्यंतचे शिक्षक झालेले. कारण त्यांना माहित होतं शिक्षक भरती हा मोठा गेम आहे, आपण थोडा अभ्यास केल्यानंतर नक्कीच यामध्ये यश मिळवू शकतो. लक्षात आलं? मी सांगतोय ना, या वर्गातले नाही, साधारण 25 ते 40 वर्ष वयोगटातील शिक्षक झालेले आहेत. 25च्या आधीचेही टक्का कमी आहे, 40च्या पुढला थोडासा कमी आहे. म्हणजे एक बोटावर मोजावे इतकेच शिक्षक झालेले आहेत मागच्या भरतीमध्ये. आता हा अनुभव तुम्हाला माहितच आहे. मी 2022ची बॅच संपूर्ण निरीक्षणाखाली चालवलेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचं निरीक्षण, कोणत्या विद्यार्थ्याला काय कमी पडते, विद्यार्थ्यांची मानसिकता कशी ढासळली चाललेली आहे, त्याला कसं मोटिवेट ठेवता येईल, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर सुद्धा काम केलेलं आहे मित्रांनो. अरे 2 लेकरं झालेल्या व्यक्ती, 2 लेकरं त्यांचे काही, अरे एका महिलेचे 10वी मध्ये मुलगा आहे, बोला काय करायचं. आणि ती महिला शिक्षक झालेली आहे. ज्वलंत उदाहरण आहे, माझ्याकडे नंबर सुद्धा आहे त्यांचं. कितवीला विद्यार्थी आहे? 10वीला विद्यार्थी आहे, तरी शिक्षक झालेले. कारण काय असेल ती? त्यांनी घेतली ती फक्त मेहनत, सराव करण्याची तयारी. अरे आपण कशामध्ये गुरफटलोय? इंग्लिश स्कूलच्या पगारीमध्ये गुरफटलोय, छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये गुरफटलोय. म्हणून आपलं काम, अरे मित्र आमच्या जवळच राहतात. ते काय करतात मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. ते त्यांचं एक सिमेंटाचं दुकान आहे, स्वतः पोते उचलतात तो व्यक्ती शिक्षक झालेला आहे. आज मुंबई इथे त्यांची नियुक्ती झालेली आहे. मार्क 125, टीटी पास, फर्स्ट पेपर पास, विषय इंग्लिश. कोण रोखू शकतं रे? काय करत होता व्यक्ती? स्वतःच्या दुकानातील सिमेंटचे पोते उचलत होता. आता हे मी तुम्हाला मोटिवेट होण्यासाठी सांगत नाही, माझा अनुभव तुम्हाला शेअर करतो. तुम्हाला करायचंय का नाही करायचंय तुम्ही ठरवा. पण विषय काय आहे, मला जे कॉल येतात त्यांच्यासाठी एक सर्वसाधारण मला व्हिडिओ बनवायचा असतो. आणि त्या व्हिडिओमध्ये मला म्हणजे कालच्या सत्रामध्ये, कालच्या दिवसामध्ये 5 ते 6 कॉल आले. माझ्याकडून सर होईल का? माझं वय वर्ष 32 आहे, माझं वय वर्ष 34 आहे, माझ्याकडून अभ्यास होईल का? होईल, करावा लागेल. आणि तुमच्या नावापुढे TR लागण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. डॉक्टरला DR, तसंच शिक्षकाला TR. दुसरा मुद्दा, आता इंग्लिश स्कूल मधलं राजकारण सांगा कमेंट मध्ये, ठीक आहे? त्याबद्दल सविस्तर चर्चा करायची गरज नाही. इंग्लिश स्कूलमध्ये जास्तीत जास्त जर म्हणलं महिला, बरोबर, अरे त्या इंग्लिश स्कूलला काढून टाकलं, कुठे जातो? आपला रिझ्यूम घेऊन हिंडावं लागतं बाजारामध्ये. ती गरज भासणार नाही. करा अभ्यास, लागा तयारीला, आतापासून लागा. 6 महिने राहिलेले. अरे असं कुणी सांगू शकत नाही, तळमळीने सांगतोय मला, कारण महाराष्ट्रामध्ये शिक्षक घडवायचे आहेत आणि याच्यावरच काम करतो. आणि जो शिक्षक माझा क्लासच्या माध्यमातून गेलेला असेल तो प्रामाणिक काम करेल आणि प्रत्येक विद्यार्थ्याला घडवण्याचं काम करेल, एवढं मला गॅरंटेड सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, एक महिला होती, महिला, एक अनुभव सांगतो. महिला जे की इंग्लिश स्कूलवर काम करायची, पगार होता 6,000. सरळ सांगितलं, किती पगार? 6,000 पगार होता. सरळ सांगितलं, मॅडम 3 महिने परीक्षा राहिले, तुम्ही काय करा, जॉब सोडून द्या. एका क्षणामध्ये कुठलाही विचार न करता जॉब सोडून अभ्यासाला लागले. काही लोकांना 15,000 पगार आहे, काही लोकांना 18,000 पगार आहे, आणि हायेस्ट 25,000च्या कुणीच नाही पुढे. आयुष्यभर ते 25,000 पाहत बसणार आहे का? संस्थाचालक माझं किंवा आपले जे काही टीचर, प्रिन्सिपल आहेत, यावर्षी 10% इन्क्रीमेंट होईल का? अशी जी आपली भावना निर्माण होते, जी आपल्या मनातील उत्कट भावना निर्माण होऊन सुद्धा त्या वर्षी आपलं इन्क्रीमेंट होत नाही. कधी घेणार घर? कधी घेणार बंगला? कधी गाडी खेळणार? अरे गाड्यावरला खरेदी करायची की मॉलमध्ये जाऊन करायची, हे तुम्हाला ठरवायचं मित्रांनो. आता क्लास लावण्याचा तुमचा हेतू काय असेल, क्लासची ऍडव्हर्टायझिंग म्हणत असाल तर तुम्हाला जिकडे क्लास लावायचे तिकडे लावा, पण अभ्यासाला लागा, एवढंच मी सांगतोय. आपल्याकडे सुद्धा दर्जेदार चालू आहे, याच्यामध्ये कुठली कमतरता भासत नाही. गॅरंटेड सांगतो, 150 मार्क प्लस ची तयारी करून घेतली जाणार आहे. 22% जास्त अवघड असतं, त्यामुळे ते पण शिकवलं जाईल. तुमच्या बौद्धिक पातळीनुसार त्याचे सुद्धा सोल्युशन भेटतील, सगळ्याच गोष्टी भेटतील. पूर्ण सिलेबस शिकवलं जाईल.
या सर्व गोष्टी, पण अभ्यास का करायचा, सुरुवात का करायची हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात आलेलं असेल. तुम्हाला मोटिवेट करायचं होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यास करत असताना अभ्यास वाया जाणार नाही. परीक्षा मागे पुढे होतील, पण परीक्षेसाठी आपण तत्पर राहणं गरजेचं आहे. तुम्ही डोक्यात ठेवा ना, 2 महिन्यातच परीक्षा आहे, करा अभ्यास, काय अडचणी ती बघू. अरे काय वेळ करायचं नाही. आणि दुसरा मुद्दा, तुम्ही जर 6 ते 10 पर्यंत मॅथ शिकवत असाल, रिझनिंग शिकवत असाल, घरी स्कॉलरशिपचे ट्युशन घेत असाल, मी गॅरंटेड सांगतो तुम्हाला मार्क आल्याशिवाय राहणार नाहीत, TR लागल्याशिवाय राहणार नाही. पण ट्युशन घेऊन तिथंच विसरून जायचं नाही. त्यांच्या सर्व पुस्तकाचा अभ्यास करायचा. 7वी 8वी पर्यंतच्या सर्व पुस्तकाचा मॅथ रिझनिंगचा अभ्यास ठेवायचे. बघा 100% तुम्हाला यश मिळवता येतं. ठीक आहे. आता 22 तारखेपासून म्हणजे साधारण 22 फेब्रुवारी पासून साधारण 3 मार्च पर्यंत आपले पेपर चालले. मार्चच्या टेट मध्ये मित्रांनो पेपर पॅटर्न सारखाच 22 तारखेला जसा होता तसा 23 ला होता, 24 ला होता, 28 म्हणजे सर्व काही सारखंच होतं. लेवल सेम ठेवली होती. फक्त आपली स्पीड, वेळ मॅच करता आली नाही. आपला अभ्यास नसल्यामुळे बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे या भरतीमध्ये. ठीक आहे. आणि या भरतीमध्ये बऱ्याच लोकांचं चांगले दिवस सुद्धा आलेले, कारण त्यांनी काय केलं, सिरियसली अभ्यास केलेला आहे. आता एक नागपूरच्या मॅडम आहेत, आमच्या नागपूरला त्यांची नियुक्ती झाली. मॅडम आहेत पुण्याच्या आणि नागपूरला नियुक्ती झालेली आहे. ते अजून शिक्षक झाले, नियुक्तीपत्र भेटले, जॉबवर गेले, तर टेटची तयारी चालू केलेली. कारण काय रे, कारण त्यांना बदली करून यायची. इथे बदली नाही, आपल्याला जिकडे लागायचं तिथे लागून जाऊ, विषय मिटला. इथे बदली हा प्रकार नाहीये. पण गव्हर्नमेंट ब्रँड, ज्याला गव्हर्नमेंटच्या अंडर काम करायचे त्यांनी या महाराष्ट्रामध्ये कुठेही जॉब करायला तयार राहा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्यावा. असेच मोटिवेट प्लस शिक्षक भरतीचे अपडेट व मार्गदर्शन आपल्या या चॅनलच्या माध्यमातून भेटून जातात. क्लासबद्दल माहिती हवी असेल त्यांनी या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.